रायगड जिल्ह्यातील पनवेलमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। पनवेल महानगरपालिका स्थापन होऊन 10 वर्ष पूर्ण झाली असली तरी शहरातील रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळांचे महापालिकेकडे हस्तांतरण अद्यापही रखडले आहे। त्यामुळे या शाळांच्या दुरुस्ती आणि देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न अनुत्तरित राहिला असून त्याचा फटका थेट विद्यार्थ्यांना बसतोय। अनेक शाळांच्या इमारती जीर्णावस्थेत असून छतावरील पत्रे उडाले आहेत, भिंतींना मोठे तडे गेले आहेत आणि इमारती कधीही कोसळू शकतात अशी भीती व्यक्त केली जाते। काही ठिकाणी वर्गखोल्यांमध्ये वीज नसल्याने विद्यार्थ्यांना अंधारात शिक्षण घ्यावे लागते। विशेष म्हणजे अशाच धोकादायक इमारतींमध्ये अंगणवाडीतील चिमुकल्यांना देखील बसवले जात असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रशासनाकडून जबाबदारी झटकली जात असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। शिक्षणासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची मूलभूत जबाबदारी असतानाही दोन्ही यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे। त्यामुळे शाळांचे हस्तांतरण तातडीने पूर्ण करून जीर्ण इमारतींची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करावी आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे अशी मागणी पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून जोर धरती आहे। तो क्या कहेंगे, किस तरह से पूरी हालत खराब हो गई है? ये स्कूल की हालत सालों साल आज ने बचपन से ये स्कूल ऐसे चालू है, इसका हाल तो बेहाल हुआ है। इसका हाल तो बेहाल हुआ है, आपने तो देखा है सब। और छोटे बच्चे लोग का भी ऐसा तालीम में दिल नहीं लग रहा है ना। गाय गरीब बच्चे लोग आ रहे हैं, एक सहूलत मिल रहा है, कुछ सामान मिलता है, चावल मिलता है, ये मिलता है, तो बच्चे छोटे छोटे बच्चे लोग आ रहे हैं आसे में आके। उनका मेन ये है कि कभी कुछ हुआ, दुर्घटना बड़ा हो गया हादसा, तो गाय गरीब बच्चे लोग कहाँ जाएंगे? ऐसे तो नहीं कि प्राइवेट स्कूल है कि कुछ है, सब गरीब ही बच्चे लोग है, सब किधर दवाखाने में जाए, क्या कुछ ठिकाना नहीं हो सकता है। कुछ भी हो सकता है, मतलब होने जैसा है, हो सकता है, मतलब होने जैसा है। इसकी हालत देख के हमारे हाथ के बाल खड़े होते हैं कि इससे बच्चे लोग कैसे पढ़ते इधर। आपण पाहतो एका बाजूला डिजिटल इंडिया, विकसित भारत आणि वर्ल्ड क्लास एज्युकेशन याची गोष्ट आपण करतोय, दुसऱ्या बाजूला पनवेल महानगरपालिका च्या हद्दीतील काही जिल्हा परिषद शाळा यांची अवस्था अशी आहे की विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती साधं सुरक्षित छप्परही नाही, की अत्यंत लाजिरवाणी आणि वेदनादायक बाब आहे। आणि प्रशासन, राज्य शासन काही करत नाहीये। प्रस्ताव येतात जातात, पण विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत त्यांचा मूलभूत अधिकार शिक्षण हे मिळालेलं नाहीये। आपण मोठ्या मोठ्या घोषणा देतो, पण या घोषणा फक्त कागदावरच आहेत। 10 वर्ष झाले महापालिका स्थापन होऊन, अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना कुठलीही सोय सुविधा, इमारत, छप्पर हे मिळालेलं नाहीये। महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव येतात गटर बांधणीचे, रोड बांधणीचे, चांगले रोड उखाडून कॉन्क्रीटचे रोड तयार करतायत, ही गरज नसताना। पण जे आपल्या देशाचं भविष्य आहे, अशा मुलांसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठी साधं छप्परही मिळत नाही, अशी ही अवस्था पनवेल महानगरपालिकेची आहे। जिल्हा परिषदेच्या महानगरपालिका भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या हस्तांतरणासंदर्भात वरिष्ठ पातळीवर हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे। आणि ज्या शाळांच्या बैठक व्यवस्थेचा जो मुद्दा आहे त्याची पर्यायी बैठक व्यवस्था महानगरपालिका मार्फत करण्यात आलेली आहे। व सध्या परिस्थितीत काही शाळांमध्ये जिथं बैठक व्यवस्था अजून पूर्ण झालेली नाहीत, ते आमचे समग्र शिक्षाचे जे इंजिनियर आहेत श्री अभिजित मटकर सर, त्यांचे वेळोवेळी या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे व ते स्वतः क्षेत्रीय स्तरावर देखील ते कार्यरत आहेत। वेळोवेळी मला ते माहिती देत असतात। त्यामुळे जरी काही ठराविक शाळांची जरी परिस्थिती बिकट असली तरी त्या शाळांची पर्यायी व्यवस्था महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे।